नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. तर आपला कालचा विषय आधवर राहून गेला था. तर आपण सांगितलं होतं शेळ्यांच्या म्हणजे पाली जीव भ्रती म्हणजे जे फोडं आहे त्या, तर आपण त्याच्यावर आज काय सांगणार आहोत. कारण की त्यांना या दिवसामध्ये प्रत्येक शेळीला पालीव भ्रतीच. याचं कारण असं की ते कवडी राहतं आणि त्याच्यावरती जंतू राहत्या. ते बारीक बारीक जंतू ते त्यांच्या तोंडावर बसत्या आणि ते जखमा करतात त्याच्यावर, आणि त्या जखमाचे रूपांतर ते फोडामध्ये होतं. आणि फोडं जर मोठे झाली तर शेळ्या काही खात नाही. खाल्ल्या नाही म्हणजे अशा दिवसात शेळ्या लागलेल्या राहत्या, त्यामुळं शेळ्या पुऱ्या वीक होऊन जात्या. मग खात नाही तर वाया जात्या शेळ्या, बलत्या वाया जात्या. तर मग त्याचं कारण एक असं आहे, त्याला आपण ही गावरान गाईचं तूप आणि हळद त्याच्यामध्ये कापूर घ्यायचा. म्हणजे आता हे पहा, एका शेळीचं तुम्हाला म्हणजे 10 शेळीचं ते सांगतो. तर त्याच्यामध्ये 5 वड्या बारकाल्या वड्या भेटत्या, त्या 5 वड्या कापूर बारीक भुगा करून टाकायचा. आणि त्याच्यामध्ये गावरान गाईचं तूप म्हणजे पातळ राहतं, तर ते समजा 20 ग्रॅम ते गावरान गाईचं तूप घ्यायचं. 10 ते 15 ग्रॅम हळद घ्यायची आणि थोडंसं मीठ, एक समजा अर्धा चमचा मीठ, आपला पोहे खायचा चमचा, अर्धा चमचा घेतला. त्याचं चारीचं मिश्रण करायचं, चांगला पेस्ट बनायचा मस्त पातळ, आणि मल्लमच्या स्वरूपात त्यांच्या तोंडाला लावून द्यायचं. ज्यावेळेस तुम्ही शेळी चारायला सोडणार त्यावेळेस तिला ते लावून द्यायचं. कारण की ज्यावेळेस ती शेळी खायला लागते त्यावेळेस ते जंतू जेव्हा तोंडावर बसत्या तर त्या तुपाना त्या खाली निष्ठून पडत्या. आणि एका अर्धाची तिला राहिलं तर ती हळद लावलेली राहते. त्या हळद अँटीबायोटिक असल्यामुळे तर ती हळद त्याला बसून म्हणजे त्या जो जीवाणू राहतो त्याला त्या जागेवर मारून टाकीत. आणि दुसरा विषय राहिला मिठाचा. मिठाचा विषय असा राहतो तर तो शेळी त्या चविष्टपणामुळं ती चाटायला लागली म्हणजे मग त्याच्या पुऱ्या त्या जिभेला त्याच्यावाल्या तोंडाला पुऱ्या लाटकून जातं. याचा ह्यो फायदा होतो. आणि ह्यो मी स्वतः अनुभवलेला आहे. मागच्या वर्षी मी ते अनुभवलं. शेवटपर्यंत माझ्या काही बकरीला ते आलंच नाही, म्हणजे पाली उभरली नाही, थोडक्यात फोडं आली नाही. तर व्हिडिओ आवडल्यास समोर पाठवा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.